मना सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. तो सच है कि भगवान है. मारिया, ये किधर लगाने को मांगता है? काय आहे? तोरण कुठलं? अशोस क्रिसमस आहे. हो. हे तोरण नसतं लावायचं, हे असं झिलमिलवालं तोरण लावायचं असतं. भडकते कशाला? हे तोरण लावलं तर काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नाही यार, हे पण हे नसतं लावायचं. तू कशाला अजून कन्फ्युजन वाढवतोय? कन्फ्युजन काहीच नाहीये. उलट दोन गोष्टींचं फ्युजन होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही नाही, माझं ठरलेलं आहे. मी हे तोरण लावणार. उगाच भडकायचं नाही माझ्या. ठीक आहे, जा हॉलमध्ये जाऊन लाव. हॉलमध्ये नाही, मी बेडरूम मध्ये लावणार आहे. अरे काय बेडरूम मध्ये? हे बघ, ही बेडरूम मी सजवणार. हे ठरलं. हो नाही नाही, मला मला असं तू डोकं फिरवलं. काय डोकं फिरवत नाही. मला काही मी बेडरूम मध्ये लावणार. बसा यार. गाईज, मेरी क्रिसमस. मॅरी क्रिसमस मेरा बेटा. मिनल, आत्ताच भांडत होता ना तुम्ही दोघं? ते असं जनरली, म्हणजे तू उगाच डोकं खात होता माझं. मी डोकं खात होतो? मी काहीच नाही बोललो यार. मी तुला म्हणलं की मदत करायची आहे मला. काय दरवर्षीप्रमाणे. अच्छा, म्हणजे नेहमीप्रमाणे मदत करतो या नावाखाली संध्याकाळी माझ्या प्लेट मधला केक खाणार का तू? ते नेहमीप्रमाणे म्हणजे ते मागच्या वर्षी झालं, फक्त दरवर्षी होत नाही आणि या वर्षी तर होणारच नाही. कारण माझी ताई या वेळेस माझ्यासाठी स्पेशल केक बनवणार आहे, सेपरेट. तुझ्यासाठी सेपरेट केक का? काय संबंध आहे? अरे तुला काय प्रॉब्लेम आहे? माझी ताई माझ्यासाठी माझा सेपरेट केक बनवणार असेल तर ना मग बडकायचं. अरे काय भुंकताय कुत्र्यांसारखे? काय चाललंय यार? क्रिसमस आहे आज. किमान आजच्या दिवशी तरी भांडू नका. कैवल्य, इट्स ओके. फेस्टिवल म्हटलं की हे सगळं होणारच. आणि फेस्टिवल मध्ये आपण खूप एक्साइटमेंट मध्ये एक्स्ट्रा 4 गोष्टी करतो, मग भांडणं होतात, मग एकमेकांचं पटत नाही. मला हे हवंय, त्याला ते हवंय, हे होणारच रे. सो चल, नको राहू दे, भांडू दे त्यांना. आशू, मिनल, भांडा, कंटिन्यू. अन्ना, ऐक ना, अन्ना. तुझ्यामुळे झालं मूर्ख. तू का तुझ्यामुळे झालं? तू काय मी काय केलं? अरे, नाही लावायचं तोरण. अरे पण भडकायचं कशाला? पहिल्याच वाक्यात कोण भडकतं? ठरलंय ना. नाही नाही, पहिल्या वाक्यात नाही भडकायचं नाही. भडकायचं. सगळं सांगितलं असतं, तू का असं वागतो? नाही, सगळं काय सांगितलं होतं मला? मी मला सगळं काय आधी माहिती तुला होतं? सांगितलं. ए, सांग. गप बसा. Rudolph the red-nosed reindeer had a very shiny nose, and if you ever saw it, you would even say it glows. All of the other reindeer used to laugh and call him names. They never let poor Rudolph join in any reindeer game. Here's your tea, ma'am. रेश्माला सांगितलं होतं मी. चहा तू केलास माझ्यासाठी? अमृततुल्य सुरू करायचा विचार आहे माझा. चहाचं दुकान. रेश्मा घरी असताना तू केलायस चहा. नाईस. नाही नको. काय काय झालंय? काय काय झालंय? कुठे काय झालंय? मॅड आहे का तू? काय झालंय ना? अरे सायको, कुठे काय झालंय? मस्त आहे मी, हॅपी आहे मी. काय का विचारतो रे तू? हे बघ, मॉमचा मेसेज आलाय मेरी क्रिसमसचा. मॉमचा मेसेज.
काय झालं? का विचारतोस मला सारखं काय झालंय काय झालंय? काही झालं नाहीये. काय बोलल्या? हे डेकोरेशन भारी केलं ना. त्याच्या आधी खूप भांडणं झाले असतील की मला असं पाहिजे तसं पाहिजे, हेच करूया तेच करूया, सारखे वाव, माझ्या डॅडचा पण मेसेज आलाय. भारी आहे ना. ही दोघं खरंच खूप भारी आहेत. म्हणजे एकाच घरात राहत असताना दोघं वेगवेगळे मेसेज करतात. अरे सोबत करायचा ना, तेवढेच पैसे वाचतील. काय कळत नाही यांना पण. मला काय वाटतं माहितीये का, माझ्यात जो डोमनेस आला ना तो त्यांच्याकडूनच पास झालाय माझ्याकडे. Had a very shiny nose, and if you ever saw it, you would even say it glows. काय यार, प्लॅन बदलला. बघ ना यार, हे दरवेळी ऐन वेळेला जे प्लॅन बदलतात ना, मला अजिबात पटत नाही. अरे आम्ही तर जागलो यार रात्रभर, तयारी केली, पूर्ण डेकोरेशन केलं. मी तर ते मिरची लाईट सुद्धा रिपेअर केले. ते सुरू झाले. हो, आणि हा ऐन वेळी प्लॅन बदलतोय. प्लॅन बदललेला नाहीये, कळलं ना. प्लॅन बदललेला नाहीये, प्लॅन फक्त अपग्रेड करायचं ठरलंय. म्हणजे आत्ता जो प्लॅन आहे ना त्यात थोडीशी भर घालायची, एवढंच. अरे आता अजून काय करायचं? हा, इथं सेलिब्रिटी ऍक्टर आहे आपल्याकडे, तो मागे तिकडे कॉमेडियन उभा आहे, तू स्वतः सिंगर आहेस, पुन्हा आपल्याकडे स्पेशल कुक आहे. या सगळ्यांना मॅनेज करता यावं म्हणून माझ्यासारखा मॅनेजर आहे. आता अजून काय करायचं? हे सगळं आपल्यासाठी आहे सुजय. यांच्यासाठी काय? हा, तिच्यासाठी काय करतो आपण? दर फेस्टिवलला काही वेगळं करतो आपण तिच्यासाठी नाही, फक्त तिची समजूत काढतो आपण. म्हणजे यावेळी परत आई वडिलांना मिस करते. नाही यार, हे 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 आता परत असं नाही व्हायला पाहिजे. यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे यार आपण. काय करणार? मागच्या वेळेला सुजयनी प्रयत्न केला. अॅनाच्या बर्थडेला स्वतः गेला, त्यांना म्हणाला, अहो तुमची एक मुलगी आहे, तिचा वाढदिवस आहे, आमच्याकडे असते तुमची मुलगी, आम्ही आमंत्रण देतो या तिच्या बर्थडेला. हो म्हणून शेवटी नाही आले ते. आयडिया, डमी मम्मी पप्पा. काय भारी आयडिया आहे. आमच्या गावाकडे माझा एक मित्र आहे पम्या, त्याच्या वडिलांचा फिरतीचा बिझनेस आहे. तर त्यामुळे पम्याच्या वडिलांना पम्याच्या शाळेत जाता यायचं नाही, म्हणून जेव्हा पम्याच्या शाळेत बोलवायचे तेव्हा पम्या डमी मम्मी पप्पांना घेऊन जायचा. एकदा मी सुद्धा गेलो होतो, मम्मी म्हणून मी पप्पा झालो होतो. ब्रिलियंट आयडिया आशुतोष, ब्रिलियंट आयडिया. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की अॅनाने तिच्या स्वतःच्या आई वडिलांना बघितलंय. कसं काय? ती जन्माला आली ना तेव्हा नर्सनी फोटो दाखवला तिला आई वडिलांचा. नाही, अच्छा, सॉरी. हे दुसरं कोण नाही येऊ शकणार का? म्हणजे जिच्या किंवा ज्याच्या येण्याने तिला तिच्या आई वडिलांची कमतरता तरी वाटणार नाही. यार निकमाजींना बोलवूया. बेस्ट आहे. चल, चल. अरे काय डन काय परवडणार आहे का? म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाईज परवडणार नाही. अरे ते फिरायला गेलेत ना महाबळेश्वरला त्यांच्या फॅमिली बरोबर, असं काय करता? काय यार, लोक जातात आणि सांगतही नाही येतात. कशाला सांगायचं त्यांनी? माझ्याकडे एक बेस्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नाही आहे, ठरलंय. के फोन दे. कोणी? जेम्स बॉन्ड? दामिनी. अरे वा, अॅना, घर किती छान सजवलंय तुम्ही. तुम्ही हाय,
कुठेच होता आता? मी त्याला भेटायला आलेच नाहीये बाबा. तुम्ही मला भेटायला आलात? हो, तुलाच भेटायला आले. ये. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. कशी आहेस? काय झालं? मला ना रडायचं नाहीये. मी खूप खुश आहे, मी खूप हॅपी आहे. मला रडायचं नाहीये. मला अजिबात रडायचं नाहीये. मी खरंच खूप हॅपी आहे. मी हे तू मला सांगतेस की स्वतःला? काय ना की घरात कुठलेही फेस्टिवल असेल ना तर मी अशी सॅड असते. मी बोलत नाही कोणाशी. बाकी सगळे खूप एक्साइटेड असतात की घरात फेस्टिवल आहे, एन्जॉय करूया. पण मी सॅड असते. माझ्यामुळे मूड जातो त्यांचा. सतत सतत डोक्यात विचार येत राहतात. कारण सतत सतत विचार येत राहतात ते की आई बाबा सारखे भांडतात, तुझ्याकडे लक्ष देत नाही. ख्रिसमस सारख्या सणाला सुद्धा तुमची फॅमिली एकत्र नाही, असंच ना? मला नाही सगळं विसरायचंय. विसरायचंय मला सगळं. मी या घरात आले, मी हॅपी आहे. मला खूप भारी, खूप चांगले असे 5 मित्र मिळाले, 5 फ्रेंड मिळाले. मी खूप हॅपी आहे. ही लाईफ मिळाली म्हणून मी खूप हॅपी आहे. आणि आम्ही सगळेच खूप हॅपी आहोत. मला माहितीये तू इथे खुश आहेस, तुम्ही सगळे मजेत आहात. कैवल्य मग घरातून निघाला होता ना, मला असं सारखं वाटत होतं हा कसा राहील, काय करेल, कोण ह्याच्या बरोबर असेल. पण इथे येऊन बघितलं तर तुम्ही सगळे इतके छान राहताय ना, खरंच खूप छान वाटतं. तेच मी सांगितलं ना तुम्हाला, आम्ही सगळे खूप हॅपी आहोत. खूप. तुम्ही सगळे का खुश आहात माहितीये? कारण तुम्हा सगळ्यांना जोडणारा एक सुंदर धागा आहे, तुमच्या मैत्रीचा. माइट बी तोच धागा तुटलाय माझ्या मम्मा डॅडचा. तुटलाय? कोण म्हणतं तुटलाय? अगं हा धागा तुटला असता तर त्यांचा डिवोर्स झाला नसता का? तू म्हणतेस की ते खूप भांडतात, पण ते एकमेकांपासून वेगळे झालेत का? नाही ना? ना, तोडणं किती सोपं आहे, तरी ते अजून एकमेकांना त्यांनी तोडलेलं नाहीये. हे किती चांगलं आहे. ते एकमेकांना शोधायचा प्रयत्न करतायत. त्यांच्यातल्या प्रेमाचा धागा तुटला नाहीये, थोडा गुंता झालाय. तू तिथून इथे निघून आलीस हे पण खूप छान झालं, कारण त्यांना हवी असलेली स्पेस मिळाली. एकमेकांना शोधण्यासाठी स्पेस लागते. हे जे प्रेमाचा जो गुंता झालाय तो सोडवण्यासाठी जी स्पेस लागते ती स्पेस त्यांना मिळाली त्यामुळे, आणि ते खूप चांगलं झालंय. बघ, आपण जर एखादी गोष्ट ठरवली ना की होणार आहे, चांगली होणार आहे, तर ती नक्की होते. तू पण अशीच आशा धरून ठेव. तुमच्याकडे क्रिसमसला सांताक्लॉज गिफ्ट घेऊन यायचा ना? हो. ते तुझे सांताक्लॉज कोण होते? तुझे मॉम अँड डॅड ना? आता सुद्धा ते तुझ्यासाठी गिफ्टच द्यायचा प्रयत्न करतायत, पण ते गिफ्ट तुझ्यापर्यंत पोहोचतच नाहीये. गिफ्ट? हो, ते एकत्र यायची धडपड करतायत. त्यांच्यातला गुंता सोडवायचा प्रयत्न करतायत. कोणासाठी? तेच तुझ्यासाठी नवीन गिफ्ट असणार आहे, पण तू त्यांना मदत केली पाहिजेस. त्यांच्यासाठी प्रार्थना कर. बी इन टच विथ देम. त्यांचा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतील, पण तू त्यांच्या बरोबर आहेस ही जाणीव त्यांना राहू दे. आणि मग बघ, तो सांताक्लॉज येईल तुझ्याकडे आणि एक छानसं गिफ्ट घेऊन येईल. पण क्रिसमसमध्ये हे असं बसायचं नाही तोंड पाडून. बघ आता कशी हसलीस, गोड दिसतेस हसली.
सॅन्टा क्लॉज तुझ्यासाठी तुला पाहिजे ते गिफ्ट घेऊन येणार आहे, विश्वास ठेव. सेंटा भाय, अरे वाजत आला गाजत आला, इकडून आला तिकडून आला, हलनाची गाडी घेऊन आला. बाकीची पोरं कुठं? वाजत आला गाजत आला, असा भी आला तसा भी आला. सेंटा भाई, सेंटा भाई. कैवल्याची आई, ते बाकीची पोरं कुठे? चिल्ली पिल्ली इथं राहतात ती. हा, मी पण अजून कोणालाच भेटले नाही. भेटलेले? अरे पण मला हेच टायमिंग आहे. ए इकडे बेबी, तू इकडे ये, गिफ्ट देतो तुला. सेंटा आलाय. आपल्या घरातली मुलं इतकी द्वाड आहेत ना, तुमचे चिरंजीव तर गायबच आहेत. बाकीची मुलं सुद्धा कुठे गेलीत काय माहिती, काही पत्ताच नाही त्यांचा. आली. हे हॅपी क्रिसमस. मेरी क्रिसमस. मेरी मेरी क्रिसमस. क्रिसमस. अरे मेरी होया तेरी, मेरी होया तेरी, क्या फरक पडता है? ना ताळ ना तंत्र बाबा. काय? काय काय करत होतास तू आता? काय करत होतास? काय काय आता आपलं ठरलं होतं ना ते सेंटा क्लॉज बनून यायचं. हो, पण किती वाजता यायचं होतं? लवकर आलायस तू. हो पण मग आणि म्हणून मी ते- हिला गिफ्ट देत होतो. गिफ्ट नाही तिला का गिफ्ट? हा ओके, नो प्रॉब्लेम. मी सगळ्यांना गिफ्ट आणलेलं आहे. हे घे चॉकलेट. सॉक्स मध्ये मला नको. एक मिनिट, एक हे माझे सॉक्स आहेत. 2 दिवस शोधतोय मी. तू कशाला वापरलेस माझे सॉक्स? ते कशाला म्हणजे काय, तू असं का वागतोस माझ्याशी? आता मी कोण आहे? सॅन्टा क्लॉज. हा, सॅन्टा कोण असतो? नाही हा. हो व्यवस्थित वाग, आब राख जरा. ओके, सॉरी सॉरी सॉरी. हा ठीक आहे. आणि तुला नको असेल ना दुसरं नेतो, हे घे. ई मला नको, वास येत असेल त्याला. नको घेऊस, वास येत असेल ना तर नको घेऊस. मी हातमोजे आणणार होतो चांगलं मला व्यवस्थित. मी हातमोजे आणणार होतो पण चांदी तिने मला पैसे दिले नाही. मला हिला काही अक्कलच नाही. ए गमत, मला कशाला बोलते तू? तुम्ही बसा बोंबलत, मी हिला गिफ्ट देतो. नाहीये, तुला कळत नाही का? काय 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 काय? अरे काय आहे ना, हा. तिच्या जरा घरी प्रॉब्लेम्स आहेत. अरे 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 हा. आणि काय आहे, त्या प्रॉब्लेम्समुळे आज फेस्टिवलच्या दिवशी मूड ऑफ करायचा आणि तसंच राहायचं असं ठरवलंय तिने. ठरवलंय का? नाही, नाही, म्हणजे प्रॉब्लेम काय माहितीये का, तिचे जे मम्मी पप्पा आहेत ना, ते डमी मम्मी पप्पा आहेत, सारखे भांडत असतात, म्हणून जरा मूड ऑफ झालाय तिचा. अरे काय बोलताय तुम्ही हे? अरे कैवल्याची आई. अरे कैवल्याची आई, तुम्ही माझ्यासाठी काय आणले की नाही खायला वगैरे यावेळेस? अरे ए ए ए कोण आहेस तू आत्ता? सॅन्टा. हा, सॅन्टा कसा असतो? हा. आणि सॅन्टा असं हावरटासारखं मागत नाही. सॅन्टा जो आहे ना, तो गिफ्ट देतो, असं मागत नाही दुसऱ्यांकडे. नाही मी नाही ताई, काय आहे, मी गिफ्ट जे मागतोय ना ते देण्यासाठी मागतोय. हा, खायला वगैरे देण्यासाठी, दुसऱ्यांना वाटण्यासाठी. हा, माझ्यासाठी काहीच नाही. काय 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 आणले कैवल्याचे? ते हे आणले का गाजराचे ते आणतात तुम्ही ते का, ते कुकी कुकी किंवा ब्राउनी किंवा ते शूबेरी बिस्किट? सगळं एकत्रच पाहिजे. हो, आणि हे का चॉकलेटचा केक? हो, तो आहे. काय झालं? केक? केक कसा घेते? तिला का त्रास देत आहे? त्रास म्हणजे- तुझा तू कोपऱ्यात जाऊन रडत बस. जा, हो, जा, जा, जा. नाही, बस. तिच्यासाठीच आणलाय मी केक. पण ते उद्याच आहे ना. हो, आणि ते- मी आता हॅपी आहे. हा? हो मी हॅपी आहे आता, मी सॅड नाहीये. का? मला ना आज माझा सॅन्टा क्लॉज मिळालाय आणि त्याने खूप सारे गिफ्ट आणलेत माझ्यासाठी. तू नाही काय, माझा सॅन्टा क्लॉज तर हा आहे. अरे काय राव, माझ्या सगळे कॉस्ट्युमचे पैसे वाया गेले राव. सांगायचं ना आधी, साडी नेसून आलो असतो. 700 रुपये घेतात राव. हो, हो. आणि हे, ना ताळ ना तंत्र बाबा. काय? सॅन्टा क्लॉजची दाढी पांढरी असते. हे काय? अरे ते हे यंग सॅन्टा क्लॉज आहे ना. मेरी क्रिसमस. काकू, काय- जिंगल बेल, जिंगल ऑल द वे. या ना काकू, तुम्ही पण या ना. हो, या ना, तुम्ही या. काय काय आणलंय आम्हाला मला दाखवा. दाखवा, या, 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 पटकन, या, या, पटकन, या. या, या. या. तर हे राक्षस आहेत ना, कुठून पळतील? हे कोणासाठी आणलंय तुम्ही? गिफ्ट हे माझ्यासाठी आहे का? अरे बघू दे. डिअर मॉम डॅड, मेरी क्रिसमस.
कैवल्य, इथे काय करतोय तू? अरे वर तुझी मम्मा आली आहे, पार्टी करतायत सगळे. काय झालं? खूप मोठी स्टोरी आहे. तप्पू मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस.